यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। मराठा समाज जो आहे तो मराठा समाज सुद्धा ताकदीने आमच्या पाठीशी उभा राहिला, ओबीसी समाज आमच्या पाठीशी उभा राहिला आणि अल्पसंख्याक समाजामधूनही आम्हाला चांगल्या पद्धतीने मतदान झालं। त्यामुळे आम्हाला एवढं मोठं यश मिळालेलं आहे। पण ते त्या यशामध्ये जास्त म्हणजे त्या यशामध्ये जास्त वेळ न घालवता विकासाच्या दिशेनं माननीय देवेंद्र फडणवीस यांचं सरकार काम करत आहे। अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहे। त्यामध्ये आता आमची मागणी अशी आहे की शहरामध्ये झोपडपट्ट्या ज्या आहेत त्या झोपडपट्ट्यांना पूर्ण संरक्षण मिळालं पाहिजे। ज्या ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत त्या ठिकाणी ज्या अनेक महानगरपालिकेने ज्या सोयी आहेत मानवतेच्या दृष्टिकोनातून त्या सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजे। पिण्याचं पाणी आहे, रोड आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, औषधोपचार आहे, अशा पद्धतीच्या ज्या आवश्यक गरजा आहेत त्या महानगरपालिकेच्या वतीने दिल्या पाहिजे। आणि ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी SRA स्कीम आहे, तर SRA स्कीम इकडे लागू आहे, नाही तर SRA स्कीम जी आहे त्या ठिकाणी स्लम्स आहे। मुंबईमध्ये स्लम रिडेव्हलपमेंट अथॉरिटी जी आहे तर SRA स्कीम आहे, तर अशा पद्धतीची स्कीम पनवेलमध्ये हवावी आणि त्या स्कीम मध्ये जी मुंबईमध्ये स्कीम चालू आहे, पुण्यामध्ये चालू आहे, ती पनवेललाही सुरू करावी। ज्या ठिकाणी महानगरपालिका आहे त्या ठिकाणी स्कीम चालू करावी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना पक्कं घर जे आहे, बिल्डिंगचं घर त्यांना फ्रीमध्ये मिळावं आणि ते घर 450 फुटाचं असावं अशी आमची मागणी आहे। ज्यांनी 2019 मध्ये मतदान केलेलं आहे त्या सर्वांना अधिकृत मानलं पाहिजे। तर त्या झोपडपट्ट्याची मतं आपल्याला चालतात तर झोपड्या करता चालत नाही। त्यामुळे झोपडीची मतं जर अधिकृत आहे तर त्या झोपड्याला निवडणुकीनंतर त्यांच्यावर डिमॉलिश करणं, त्यांच्यावर अशा पद्धतीनं अतिक्रमण करणं योग्य नाही। सरकारला जागा हवी असेल तर सरकारने त्यांना पर्यायी जागा द्यावी आणि त्या झोपड्यात पूर्ण हरवायला घातलं नाही आहे असाही प्रयत्न व्हायला पाहिजे। त्यानंतर आता पनवेलला होत आहे आणि आदरणीय गिबा पाटील यांच्या नावाने हे एअरपोर्ट होत आहे। त्या आंदोलनामध्ये रिपब्लिकन पक्ष सामील होता। गिबा पाटील यांचं नाव मिळालं पाहिजे। गिबा पाटील हे अत्यंत संघर्षशील असणारे नेते होते आणि या भागाच्या विकासामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे। शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी कामगार आहे त्यांच्या जीवनामध्ये बदल करण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे। त्यांच्या नावाने एअरपोर्ट होत आहे आणि त्या एअरपोर्टमध्ये जी लोकल भरती होणार आहे त्याच्यामध्ये स्थानिक लोकांना मॅक्झिमम अशा पद्धतीचे 80-90% तरी स्थानिक लोक त्यामध्ये 80% असावे आणि त्यामध्ये दलितांचा सुद्धा त्यामध्ये वाटा मिळावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे। दलितांना कमीत कमी 25% तरी जागा ज्या आहेत दलित आदिवासींना त्यामध्ये द्याव्यात अशी आमची मागणी आहे। तसं अदानी ग्रुपला आम्ही पत्रे पाठवणार आहोत आणि जरी कायदा नसला, प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशनचा कायदा नसला तरी मानवतेच्या दृष्टिकोनातून अदानी ग्रुपने भरती करताना दलित तरुणांच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचा प्रयत्न व्हावा अशी एक आमची मागणी राहणार आहे। आणि बाकी रामशेठ ठाकूर यांच्याशी मी नावं तर सांगितली, त्यांच्याशी बोलू जिल्ह्यामध्ये समन्वय कसा साधला जाईल आणि रिपब्लिकन पक्ष महायुतीच्या पाठीशी ताकदीने उभा आहे। काय गोष्टी मिळाल्या, काय गोष्टी मिळाल्या नसल्याही तरी रिपब्लिकन पक्ष मात्र महायुतीच्या पाठीशी आहे। दिल्लीमध्ये होणारी जी निवडणूक आहे त्या ठिकाणी 70 जागा आहे आणि दिल्लीचं वातावरण असंच आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सत्तेवर येण्याची शक्यता आहे। अरविंद केजरीवाल यांनी केलेला भ्रष्टाचार, अरविंद केजरीवाल यांनी खोटं बोलून लोकांनी घेतलेली मतं, अरविंद केजरीवाल यांनी अण्णा हजारेंचं नाव बदनाम केलेलं आहे
अण्णा हजारेच्या आंदोलनामध्ये राहिलेले अरविंद केजरीवाल आहे. त्यांनी मोठ्या पद्धतीनं तिथं राज्य चालवत असताना फार मोठ्या चुका केलेल्या आहे. चुका केलेली असताना पाळली नाही आणि त्यामुळं त्यांचं सरकार उठवून टाकणं ही आमच्या पक्षाची मुख्य भूमिका आहे. आणि माझ्या पक्षाच्या वतीनं काल मी दिल्लीमध्ये 15 लोकांची यादी जाहीर केलेली आहे. आम्ही महाराष्ट्रात महायुतीमध्ये आहोतच आहोत आणि दिल्लीमध्ये एनडीएमध्ये आम्ही आहोतच आहोत. पण आमचा पक्ष रक्षक पक्ष आहे. गन्ना किसान ही सिम्बॉल आमच्या पक्षाला मिळालेला आहे. नागालँडमध्ये आणि मणिपूरमध्ये आमच्या पक्षाला रिकग्नायझेशन मिळालेलं आहे आणि त्यामुळे काही जागांवरती इलेक्शन लढणं अत्यंत आवश्यक आहे. पण आमचं दिल्लीच्या बद्दल हेच मत आहे की दिल्लीमध्ये बीजेपीचं सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नक्की येणं असा महत्वाचा आहे. आणि आमचे कॅन्डिडेट काय बीजेपीचं नुकसान करण्यासाठी आम्ही केलेली नाही आहे. रिपब्लिकन पक्षाला त्या ठिकाणी अनेक शाखा रिपब्लिकन पक्ष दिल्लीमध्ये आहे आणि एक 15-20 ठिकाणी 15 जण उमेदवार केलेले आहेत. 20 पर्यंत जागा आम्ही तिथे लढणार आहोत आणि बाकीच्या 50 जागांवर आमचा बीजेपीला पाठिंबा राहणार आहे. आणि त्यामुळं नरेंद्र मोदींनी केलेल्या कामांचं कौतुक जे आहे हे नक्कीच आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. आणि आता इंडिया आघाडीमध्ये पूर्णपणे फूट झालेली आहे. इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी वेगळी लढत आहे. त्यामुळं त्या ठिकाणी मोठी फूट आहे आणि एकूणच सगळ्या देशामध्ये अनेक पक्ष इंडिया आघाडीपासून वेगळे होतात आणि काँग्रेस मात्र एकटीच पडत आहे. महाराष्ट्रामध्येही संजय राऊत यांनी जाहीर केलेलं आहे की शिवसेना स्वबळावरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वादविवाद आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आम्हाला काही अडचण अजिबात नाही आहे. महाविकास आघाडी आमच्या समोर अत्यंत कमकुवत अशा पद्धतीची आघाडी आहे आणि त्या आघाडीला पराभूत करणं हे आम्हाला अजिबात अवघड अजिबात नाही. त्या दिशेने आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि आरपीआयला सोबत घेऊन आपण पुढे जाणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरा जो मसाजोगमध्ये संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे त्याच्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. सगळेचे सगळे 8 आरोपी त्या ठिकाणी पकडण्यात आलेले आहे आणि त्यांना मोका लावण्यात आलेला आहे. पण वाल्मिक कराड जो आहे हा त्यामधला तसा मुख्य आरोपी आहे. कारण जे मारेकरी आहे ते मारेकरी त्याच्या तालमीत तयार झालेले आहे. सगळे मारेकरी जे आहेत ते त्याचेच मारेकरी आहे आणि त्यामुळं त्या वाल्मिक कराडला त्याच्या पकडण्यात आलेला आहे. पण वाल्मिक कराडला मोका नाही आहे. तो मोका वाल्मिक कराडला लावला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि चौकशी निष्पक्षपणे झाली पाहिजे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं त्यांच्या कुटुंबाला की या प्रकरणामध्ये कुणाची गय केली जाणार नाही. अजितदादा पवार यांनी सांगितलंय की यामध्ये जे धागेदोरी करून पोहोचतील त्यांना आम्ही सोडणार नाही आणि त्यामुळं मला वाटतं त्या केसमध्ये न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना फाशी झाली पाहिजे. त्यानंतर परभणीमध्ये जो सोमनाथ सूर्यवंशी आहे जो बदलित तरुण होता स्वतः स्टुडंट होता त्याला लॉकअपमध्ये पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. अजून त्याची मात्र चौकशी होत नाही आहे. अजून होम डिपार्टमेंटने लक्ष देणं आवश्यक आहे आणि रिपोर्ट आलेला आहे त्यामध्ये पोलिसांच्या मारहाणीमध्ये तो मेलेला आहे. 35 वर्षाचा तरुण होता त्यामुळं पोलिसांच्या मारहाणीमध्येच त्याचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे पोलिसांनी जी चौकशी आहे ती चांगली करावी. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याचे आदेश द्यावे आणि अद्याप त्याची चौकशी ठीक होत नाही. कोणत्या पोलिसांनी मारहाण केलेली आहे आणि कोणत्या पोलिसावर कारवाई झालेली असं काही दिसत नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जे पोलीस त्याला जबाबदार आहे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची या संबंधाची मागणी आहे. काम चालू आहे. मध्ये आपल्या कोविडमुळे त्याला थोडा 2-2.5 वर्षाचा कालावधी थोडा जास्त झालेला आहे. काम त्या ठिकाणी शापूरची बांधणी काम आहे. शिशू रोबोटे आर्किटेक्ट आहे आणि राम सुतार जे आहे
बाबासाहेबांचा पुतळा बनवत आहे. त्यामुळे पुतळा हा 350 फुटाचा आहे, फाउंडेशन 100 फुटाचा आहे. आणि हा जो पुतळा आहे हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जो आहे न्यूयॉर्कमध्ये त्याच्यापेक्षा उंचा पुतळा आहे आणि देशामधला उंच असणारा पुतळा आहे. थोडा वेळ लागलेला आहे पण काम चालू आहे. 1-1.5 वर्षामध्ये त्यांचं लोकार्पण सोहळा मान्य होईल आणि ते काम लवकरच पूर्ण होईल. त्याला काय आवश्यकता नाहीये कारण रिपब्लिकन पक्ष हा महायुतीसोबत आहे. मनसेला सोबत घेऊन काही फारसा फायदा होत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत आता बघायला मिळालेला आहे. त्यामुळे मनसे स्वतंत्रपणे लढणं हे त्यांच्यासाठी फायदाच आहे. त्यामुळं मला असं वाटतं की मनसेला सोबत घेतल्यामुळे उत्तर भारताची मतं आहेत, साऊथ इंडियन लोकांची मतं आहेत मुंबईमध्ये. त्या मतावर त्याचा निगेटिव्ह विरोध होतो आणि देशभरामध्ये उत्तर भारतीय लोक आहेत त्यांच्या मनामध्ये व्यक्तिगत काय राज ठाकरे महाराष्ट्रात त्यांच्यावर नामवून नेते आहे, अत्यंत चांगले व्यक्ती आहेत, बाळासाहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेले आहेत. त्यांच्या सभा अत्यंत मोठ्या होतात, त्यामध्ये ते चांगले हुशार आहेत. पण मतं मिळत नाही ते त्यांच्या काय लक्षात आलेलं आहे. मनसेला सोबत घेऊन काय आपला फायदा होणार नाही. पण मनसेला सोबत घेऊन असं आपलं मत आहे. लोकांच्या मला त्याची पूर्ण माहिती नाही पण जर सर्वसामान्यांना परवडणारी त्याचे रेट असावे. त्याचा बांधकामाला किती खर्च झालेला आहे, सिडकोला काय जास्त फायदा मिळवायचा नाही आहे. पण जे लोअर ग्रुपचे जे लोक आहेत त्यांच्या ज्या बिल्डिंग आहे अशा ठिकाणी थोडासा विचार करायला मुख्यमंत्र्यांनी बोलेल आणि जर त्यामध्ये काही कमी शक्य असते ठीक आहे त्याची आपण विषय नाही. आम्हाला आरपीआयला डावलून सत्ता मिळणं अवघड आहे. आरपीआयला सोबत घेतल्याशिवाय सत्ता मिळत नाही आहे. सत्ता मिळाल्यानंतर आम्हाला काही मिळत नाही गोष्ट तरी आहे, जरी आम्हाला काही मिळणार नाही तरी आपण या जिल्ह्यामध्ये असं डावलण्याचा होणार नाही. कारण आता इथे रामसिंग ठाकूर आहेत, हरीश पाटील आहेत आणि प्रशांत आहेत आणि सगळे जिल्ह्याचे आमदार जे आहेत ते सगळे आमदार आपल्या सोबत आहेत. आमदारांचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आरपीआयच्या पाठिंब्यामुळं आम्हाला विजय सोपा झाला असं सगळ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे यावेळेला आरपीआयला नक्की जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महापालिका यामध्ये काय जागा नक्की मिळतील असा आम्हाला विश्वास आहे. महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.